हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी रुपये 50,000 रुपये आर्थिक मदत करण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। मागील अनेक दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सोयाबीन, कापूस, हळद यांसह इतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याच्या पुढे जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झालाय। शेतकऱ्यांना या आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यास सरसकट प्रति हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, सरसकट पीक विमा लागू करावा, यासह कळमनुरी शहर स्वच्छ ठेवणे, घरकुल योजनेची रक्कम अदा करणे यांसारख्या इतरही मागण्यांसाठी कळमनुरी येथील नगरपालिका आणि उपविभागीय कार्यालयावर हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले। यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा प्रमुख गोपू पाटील, सखाराम उबाळे, अब्दुल्ला पठाण, नंदकिशोर तोष्णीवाल, सोपान बोढारे, बंडू पाटील, पराग अडकिने, राजू संकेकर, कांता पाटील, गुणानंद पतंगे, अशोकराव करे यांसह पक्षाचे इतरही अधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोले, NTV न्यूज मराठी, हिंगोली।